दोंडाची येथील धुळे रस्त्यावर असलेल्या गुलमोहर कॉलनी परिसरातील भंगारच्या गोडाऊनला रात्री 2 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धुळे, नंदुरबार, शहादा, शिंदखेडा, दोंडाईच्या शिरपूर येथील अग्निशामक दलाच्या जवानांकडून प्रयत्न सुरू असून अजूनही आग नियंत्रणात आलेली नाही। आगीने भीषण रूप धारण केल्याने परिसरातील घरांनाही आगीचा मोठा फटका बसला आहे। मात्र सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही। अजूनही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे। नेमकी आग कशामुळे लागली हे कारण गुलदस्त्यात असून प्रशासनाकडून आगीच्या कारणाचा शोध घेतला जात आहे। तर दुसरीकडे नागरी वसाहतीमध्ये भंगारच्या गोडाऊनला परवानगी कशी दिली गेली हा देखील मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। एकूणच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 6 ठिकाणच्या अग्निशामक दलाच्या जवानांकडून प्रयत्न सुरू आहेत। मात्र भंगारच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वस्तू असल्याने आग पेट घेत असल्याचे दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।